Roll camera. Rolling silent mood. Action. लंडन मिसळ स्वाद आ गया लंडन मिसळ बाजवे गया लंडन मिसळ स्वाद वाढला लंडन मिसळ जळला गला. सो हे गाईज कसं तुम्ही सगळे गाईज फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर गाईज तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असलं की आज आपला व्लॉग काय आहे. तर आज आपण आलो आहोत लंडन मिसळ मूवीच्या शेवटच्या दिवसाच्या शूटला. आपल्याला खरंच म्हणजे आपलं भाग्य चांगलं आहे की आपल्याला ते शूट एवढं जवळून अनुभवायला भेटलं आहे आणि तोच एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत पण शेअर करायचा होता, म्हणून मी आज हा व्लॉग काढतो आहे. तर नक्की बघा, तुम्हाला पण कळेल शूट कसं होतं काय होतं त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. तर चला गाईज व्लॉगला सुरुवात करूया. सो आपण सकाळी 7:30 वाजता शूट लोकेशनवरती पोहोचलो आहे आणि इकडे सर्व प्रिपरेशन चाललं आहे शूटसाठी. या सिनेमाची थोडक्यात माहिती म्हणजे AB इंटरनॅशनल म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत. तसंच या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे जालिंदर कुंभार सरांनी, ज्यांचं दिग्दर्शन आपण बऱ्याच मराठी सिरियल्स आणि मूवीजमध्ये बघितलं आहे. आणि थँक्स टू जालिंदर सर ज्यांनी ह्या सिनेमाची बिहाइंड द सीन्स शूट करायची संधी मला दिली. तर आता शॉट रेडी झालेला आहे आणि सर्वात प्रथम गणरायाला वंदन करून नारळ फोडून लंडन मिसळ मूवीच्या शेवटच्या दिवसाच्या शूटला आता सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता आता शूट लोकेशनवरती आपल्या सर्वांचे लाडके भरत जाधव सर आणि या सिनेमामध्ये लीड भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि ऋतुजा बागवे ह्या देखील आलेल्या आहेत. सो इथून पुढे मी तुमच्याशी जास्त बोलत नाही, तुम्हीच बघा मूवीचं शूट कसं होतं आणि तुम्हाला कसं वाटतं. एक शॉट याचा फक्त घ्यायचा आहे. हे बघ, एक बोर्ड आहे ना, उचलून दोघं जण या साईडला घेऊन येते. तुम्ही एंटर कराल, इकडे उभं राहा आणि फक्त बघताय बोर्ड. बस एवढा शॉट आहे. मी काउंटरला जाऊन तुमचा इकडे कोणीतरी माप घेत असतात त्यांना जो ते विचारता उभं येऊन ते सच्चे उभे असतात. आणि पहिला हा शॉट घेऊया, आम्ही मागे येऊ. सो आता शॉट रेडी झालेला आहे आणि आता वेळ झाली आहे टेक स्टार्ट करायची. रेडी, रोल कॅमेरा, रोल, रोलिंग साइलेंस मूड, एक्शन. तर पहिल्या सीनचा एक अँगल शूट झालेला आहे. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, सिनेमाचं शूट करताना आपण एक सीन बघतो, त्या एक सीनच्या पाठी पूर्ण दिवसाची मेहनत असते, कारण की तो शूट वेगवेगळ्या अँगल्सने घ्यावा लागतो. इथे ऋतिका आणि ऋतुजा यांचं क्लोजअप शॉटसाठी रिहर्सल चालू आहे. सो 2-3 टेक नंतर सरांना फायनल शॉट मिळाला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की एका सीनपाठी भरपूर मेहनत असते. याचं एक कारण म्हणजे रिटेक्स देखील असतात, कारण की जोपर्यंत पाहिजे तसं आउटपुट भेटत नाही तोपर्यंत टेक घ्यावे लागतात.
सो आता फ्रेममध्ये एंटर झाले आहेत भरत जाधव सर आणि आता जो सीन शूट होणार आहे त्याच्याबद्दलच्या रिहर्सल्स आणि डिस्कशन चालू आहे. उसको छाता दो ना यहाँ से, आंटी को यहाँ से छाता दो. हाँ. काय वाक्य? साईडवाला नाही. ते तुमचे लास्ट किती झाले त्याच्यावरून तुम्हाला वेगळंच येईल डोक्यामध्ये. म्हणजे आता ह्यांना पण बोलू शकत मग पुढे काय थांब. मी डायरेक्ट घेतो म्हणून मी तुम्हाला काय माफ केलं तर अजिबात तर परत खोटं बरोबर, बोलायचं, माफ करायला लागेल. बरोबर बरोबर मी तुम्हाला माफ केलं तर अजिबात मुलगी बनवून नाही हे सगळं होईल. याला काय मध्ये ब्रिज काय देतात हे सगळं होईल. नाही खोटं बोलल्यानंतर असं असं नाही करा आणि रडा मग ते मग जवळच जा ते जवळ जवळ घेतलं तर शेवटी आजचं खाणं आवडतं जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा शांती ते किंवा तुम्ही थोडंसं इमोशन इमोशनल घ्या सर तुम्ही जेन्युइनली घ्या लोकांना तुझ्या आजचं मला खाणं आवडतं त्यामुळे कधी शांती सदस्य हा पण मुलगी म्हणूनच हा मुली म्हणूनच परत तुला इमोशनल सॉरी शांती नाही इट्स लाईक शांती इमोशनल शांती. मला खोटं बोलणारी माणसं अजिबात आवडत. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव सर एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव सरांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलेलं आहे, जे गायन तुम्ही लंडन मिसळ मूवीच्या टायटल सॉन्गमध्ये ऐकलं देखील असेल. आणि या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून लंडन मिसळ हा चित्रपट प्रेरित आहे. वळण्यापासून घेऊया वळण्यापासून. सायलेन्स रोल. रोलिंग सायलेन्स मूड अँड ऍक्शन. ह्या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री यांच्यासोबतच माधुरी पवार, गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. रोलिंग सर. रोलिंग सायलेन्स मूड अँड ऍक्शन. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा पण मुली बनवूनच या. नियम बदलले सगळे चालता डबिंग करावं लागेल आणि आणखी एक काहीतरी थोडंसं माझं म्हणणं की असं जरी झाली तरी खूप वेळ राहिल्यावर लक्षात येते म्हणून थोडंफार इकडे तिकडे असं करू शकतो. ह्या सिनेमात आपल्याला भरत जाधव सर एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं म्हणजेच आपलं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहे. आणि ही अर्थातच आपल्यासाठी मोठी मोटिवेशन असणार. पुन्हा माझ्याशी कधी खोटं बोलायचं. अगं मला तुझ्या हातचं खाणं आवडतं. तुझा हिशोब पक्का आहे. त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा शांती सदनमध्ये या. आपण येताना मुली बनवूनच या.
नियम बदललेच सगळे. शांती. लंडन मिसळ ही एक गोष्ट आहे अदिती आणि रावी ह्या लंडनमध्ये राहणाऱ्या 2 सख्या बहिणींची. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या ध्येयातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजेच लंडन मिसळ. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या 2 बहिणींचं आयुष्य जगन्नाथरावांच्या म्हणजेच भरत जाधव सरांच्या एका नियमामुळे बदलून जातं आणि मग सुरू होतो मजेदार प्रसंगाचा धमाल खेळ. सो आता भरत जाधव सर, ऋतुजा आणि रितिका यांचं शूट झालेलं आहे आणि आपण आलो आहोत शूटच्या दुसऱ्या लोकेशनवरती, जिथं तुम्ही बघू शकता जे शॉप लास्ट शूट लोकेशनमध्ये जळालेल्या अवस्थेत होतं. खा साल्यातून खा. एवढी वर्ष राज्य केलं ना आमच्यावर. आता आमच्या महाराष्ट्राची चव तुमच्यावर राज्य करा. गाठ. हां, आणखी एकदा करूया. रोलिंग सायलेन्स मूड ऍक्शन. एवढी वर्ष साल्यांवर आमच्यावर राज्य केलं. आता आमचा महाराष्ट्र तुमच्यावर राज्य करा. जय जय. गाठ. रोलिंग सर. रोलिंग ऍक्शन. लुक. ये क्या तरीका है? तुमने जो सीन क्रिएट किया सबके सामने, मार्केट में मेरे नाम से चर्चे हो रहे हैं, पता है तुम्हें? क्या मतलब था इसका? और ऊपर से तुम मेरा फोन भी नहीं उठाती है. क्यों नहीं दिखा सकता? मैं इधर का मालिक हूँ. हे मला म्हणजे तुम्हाला हवं ते करा. त्याच्या गावात इतका राडा पिंचून आमच्या काय काम करतो त्याची काही किंमतच नाही. अगदी डोक्याचा भूत जमा झालाय आणि ती जागा दाखवतोय. मांडरी पाच. सो आज आपण एवढं बिहाइंड द सीन्स कवर केलं आहे. इथून पुढे देखील शूट झालं पण ते आपण आपल्या बिहाइंड द सीन्समध्ये कवर नाही केलं आहे. सो या सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर देखील लॉन्च झालेला आहे. नक्की बघा आणि फक्त टीझर आणि ट्रेलर न बघता हा सिनेमा आता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात देखील लागलेला आहे. नक्की सहपरिवार जाऊन बघा.
कारण खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ यांची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. सो जे आज आपण शूट केलं त्यातलेच काही सीन टीजर आणि ट्रेलरमध्ये देखील आलेले आहेत, तर त्याची छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवतो आणि व्लॉग इथेच संपवतो. आणि संपूर्ण अनकट टीजर आणि ट्रेलरची लिंक मी आय बटनवरती दिलेली आहे, तर ती देखील नक्की जाऊन बघा. आमच्या बाबांचं एक स्वप्न होतं, लंडनमध्ये माऊली मिसळ उघडायचं. इथे माझ्या बाबांचं स्वप्न आहे आणि ते मला पूर्ण करायचं. और इतने कम समय में इतना पैसा कहाँ से लाओगे? सो असा काहीसा होता आजचा ओव्हरऑल ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, सी यू, टेक केअर.